मग त्याच्या पण आधी बाबा आजोबांना घेऊन आमच्याकडे सायकल पण होती, सायकलीवर ढेकणे मामांकडे सोड, जिकडं कुठं जायचं असेल तिकडे सोडायला लावायचे, सायकलीवर बसून जायची. ती सायकलही होती. मग धनंजय रावांनी ती गरजू व्यक्तीला देऊन टाकली. आपण काय आता वापरत नाही, समोरच्या व्यक्तीला गरज आहे त्याला ती सायकल देऊन टाकली. तर ती व्यक्ती सायकलीमुळे तिच्या आज दोन्ही किडन्या फेले तरी ती व्यक्ती जगते. ती सायकल आज ती वापरते ना, त्या व्यक्तीकडे जी सायकल आहे बाबांचा स्पर्श झाला ती सायकल त्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या फेले तरी ती व्यक्ती ती सायकल वापरते. तर ती आजही जिवंत आहेत असं. आणि दुसरी पण एक गोष्ट होती, बाबांनी आता समाधीच्या जवळपास आता बाबांचं हे आलेलं आहे. घरामध्ये तर सगळं घरातल्यासारखंच वातावरण होतं की बाबा कोणी मोठे अवलिया आहे, सत्पुरुष आहे, देव आहे हे घरातल्यांना माहीत नव्हतं. आणि जे काही आजोबांना असेल तर आजोबांनाही एवढं अवलिया आहेत बाबा, मोठे अधिकारी आहे, याच्या व्यतिरिक्त आजोबाई जास्त काही मानत नव्हते बाबांना. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसारखंच उठबस होती. त्यानंतर जेव्हा बाबा घरात आलेले असायचे तेव्हा गुळवणी महाराज यायचे बरं आपल्या घरी. आणि जो जिना होता पाठीमागून पण घराला 3 खण होते. तर मागच्या खानामध्ये जेव्हा स्वयंपाकघर होतं, स्वयंपाकघराच्या बाजूने जिना होता जो वाड्यात उतरायचा. आणि मधल्या एक खोली पुढं बैठक खोली आणि मध्ये जिना होता तो बाहेर येण्यासाठी असायचा, मधल्या पॅसेजमधून बाहेर निघायला. असे 2 जिने होते वाड्यामध्ये त्या घराला आजोबांच्या. तर ते गुळवणी बाबा महाराज मागच्या दाराने येऊन त्या पहिल्या पायरीवर येऊन बसायचे. आणि घोंगडी असायची त्यांची कायम पांघरलेली, आणि ती घोंगडी दातात पकडून बसलेले असायचे. आणि सांकेतिक त्यांचं संभाषण चालायचं. बाबा आजोबा म्हणजे महाराज आत बसलेले असायचे आणि ते त्या पायरीवर बसलेले असायचे मागच्या दाराच्या, आणि सांकेतिक त्यांचं संभाषण असायचं. मग आजोबा म्हणायचे गुळवणी महाराजांना की या ना आतमध्ये. ते म्हणायची मालकांची मला आज्ञा नाही आहे. अच्छा, म्हणजे शंकर महाराजांची आज्ञा नाही आहे. म्हणजे आता महाराजही काही गादीवर नव्हतेच बसत, खाली जमिनीवर बसलेले असायचे. आणि आता ते गादीवर नाही, ते साधे खाली बसले, त्यांच्याजवळ येऊन मी कसा बसणार, मी त्यांच्यापेक्षा खालीच आहे शिष्य आहे म्हणून ते कधी बरोबरीने बसायला येत नव्हते. आणि आज्ञा नाही म्हणून गुळवणी महाराज कधी बरोबर येऊन बसले नाही. त्यावेळेस ते येत होते आपल्या घरी गुळवणी महाराज वाड्यामध्ये. वाड्यामध्ये महाराज जेव्हा यायचे तेव्हा 1 तास बसायचे आणि मग निघून जायचे. काही खात पीत काहीच नव्हते, घेत काहीच नव्हते, फक्त बाबांचं दर्शन करायचे निघून जायचे असं. आणि अजूनही कितीतरी मोठे लोक आले असतील, पण आजींना ते काही आठवत नव्हते. त्यांना जेवढं आठवत होते तेवढं त्यांनी मला सांगितलं. आणि मला शंकर महाराजांचा काही गंधच नव्हता. आता थोडक्यात मी माझं ओळख देते त्या बाबतीत. मी लग्न करून आले. घरात नवरी मुलगी आल्यानंतर देवघरात दर्शनाला नेतात. तिथं मला ती तांब्याची पेटी दिसली. आता माझ्या घरी तर ते तसं काही नव्हतं ना, तांब्याची पेटी वगैरे असते घरामध्ये. तर मी मिस्टरांना विचारलं की हे काय. तर ते म्हणाले की हे पादुका आहेत शंकर महाराजांच्या. तर मी म्हटलं कोण शंकर महाराज. अच्छा, इथून माझी सुरुवात. तर मला माहीतच नाही ना. माझं वयाच्या 25व्या वर्षी लग्न ठरलं, 26व्या वर्षी लग्न झालं, 26 वर्ष लागल्यावर. तर तोपर्यंत मला अज्ञानातच मला माहीतच नाही की हे अवलिया आहे, संत आहे, मोठे, काहीच माहिती नाही. मी म्हटलं कोण शंकर महाराज. मग त्यांनी मला थोडक्यात ओळख दिली की आपल्या घराचे गुरु आहेत शॉर्टकटमध्ये. तोपर्यंत मला काही नाही त्याचं माहीत नव्हतं. म्हटलं असतील. आणि मग मला काही त्या पादुका दाखवल्या नव्हत्या तेव्हा, बाहेरून दर्शन घेतलं होतं. म्हटलं मग ह्या कधी उघडतात. नाही म्हणे त्या वर्षातनं एकदाच उघडण्यात येतात, दुर्गाष्टमीला भंडाऱ्याच्या दिवशी. मग त्यामुळे मलाही दर्शन नाही मिळालं त्यावेळेस. जेव्हा मे महिन्यात भंडारा पूजा होते घरामध्ये, त्या दिवशी त्याची पूजा करायला त्या उघडल्या जातात हिना अत्तर लावण्यासाठी. तेव्हा मी प्रथम दर्शन घेतलं. तर माझ्या मनात काय आलं असेल माहितीये का, चांबड्याच्या पादुका आपण तर घराच्या बाहेर काढतो, या तर देवघरात ठेवलंय. म्हणजे एक तर संतांबद्दल काही नॉलेज नाही, त्यात पादुका हा विषयच कधी कानावर पडलेला नाही. कधी पादुका म्हणून कुठं दर्शनाला जाता हा प्रकार माहिती नाही, कारण की काय मूर्त्याच पाहत आलो आणि मूर्तींचं दर्शन घेत आलोय. तर पादुका प्रकार असतो, त्याचं दर्शन करायचं असतं हे माझ्या कधी ध्यानी मनी पण नाही. आणि त्या चर्मपादुका तिथं ठेवल्यावर पहिला प्रश्न माझ्या डोक्यात हाच आला की आपण पळातल्या वाहना असं घरात पूजेत ठेवतो का. माझ्या मनात ना, मी कोणाला आजपर्यंत बोलले नाहीये, आज मी पहिल्यांदा व्यक्त केल्याय भावना माझ्या त्या. आणि मी मनात म्हणते बापरे, चांबड्याच्या पादुका आणि त्या देवघरात ठेवल्याय सजवून चांगल्या.
तर त्यातलं मर्मच माहिती नाही ना. मग मनात तो विषय तसाच ठेवला मी, आपल्याला त्यातलं काही माहिती नाही, कोणाला बोलायला नको, हशा होतो ना मग त्या गोष्टीचा. मग मी बघितलं, म्हटलं याची पूजा करायची असते का. आजींचा स्वभाव खूप प्रेमळ, शांत, समजून घेणारा, त्यामुळे त्या खूप आवडत होत्या. आणि त्यांच्याचकडनं मग मला शंकर महाराज ही अवलिया आहेत, असामान्य व्यक्ती आहे, काय आहे, त्यांच्या दृष्टीतनं मी शिकले. त्यांनी मला उलगडा करून दिला अच्छा. की शंकर महाराज कोण होते. आणि शंकर महाराज येत होते, घरात बसत होते, ते त्यांना त्या वडील मानत होते शंकर महाराजांना. त्यामुळे असं अधिकारवाणीने त्यांच्याशी ते बोलायचे. आपण वडिलांजवळ हट्ट करतो, रागवतो, बोलतो, तसं त्या म्हणाल्या मी महाराजांशी वागत होते. की त्यांनी पिचकाऱ्या मारल्या, थुंकले, काय केले की मी ओरडायचे, हे काय महाराज काय लावलंय तुम्ही, सगळीकडे घाण करून ठेवता, मला त्रास होतो आवरायला, असं मी त्यांना म्हणजे ओरडायच्या. सामान्य माणूस कसं एकमेकांशी बोलतं, भांडतं, तसं त्या महाराजांना रागवत असायच्या. बाबा बी रागवायचे, म्हणजे आजोबा बी रागवत होते बाबांना, आजी पण रागवायच्या. इतकं त्या अधिकारवाणीने बाबांशी बोलायचे. आणि मग जेव्हा त्यांचा मुलगा यशवंतराव आणि ती प्रमिला, हे दोघं मुलं घरात खेळायचे, तर बाबा ज्या ठिकाणी बसलेले असतील, तर तुम्हाला सांगितलं 2 जिने होते, मग स्वयंपाकघरातनं ते दोन्ही मुलं पळत त्या जिन्याने गेले की मधल्या खोलीतल्या जिन्याने ते वरती यायचे. आणि जिन्यातल्या चौथऱ्यावर आले की बाबा फक्त हात असा केला की ते दोघं असे चुंबकासारखी खेचल्या जायचे आणि बाबांच्या मांडीवर आदळायचे. यशवंतराव पण आणि प्रमिला पण. आणि म्हणजे आपण जसं आजोबा आणि नातू खेळतात तसं ते महाराजांबरोबर दोन्ही मुलं खेळायचे. त्यांचा तासनतास खेळ रंगायचा. इतके त्यांनी त्या जिन्याने पळत जायचं, ह्या जिन्याने यायचं, आणि ते बाबांजवळ यायच्या आधीच बाबा खेचून घ्यायचे की ते येऊन आदळायचेच मांडीवर. असा त्यांचा डाव रंगायचा. आणि असं अर्धा पाऊण 1 तास ते खेळायचे. मग आता हा विचार केला पाहिजे की बाबांबरोबर लहान होऊन बाबा त्यांच्याशी खेळायचे आणि ते बाबांबरोबर खेळत होते, म्हणजे ते किती मोठे पवित्र आत्मे असतील की जे बाबांच्या स्पर्शाने त्यांच्या मांडीवर जाऊन पडत होते. बाबा त्यांना गोंजारत होते, सगळ्या गोष्टी करत होते. त्यांच्याबरोबर त्या आजोबा नातीचा खेळ चाललेला असायचा. आणि ह्या दोघांच्याच नशिबात तो खेळ, हे दोघंच जाऊन त्यांच्याबरोबर खेळायचे आणि हे रोज चालायचं. असा आनंद घेत होते घरातली मुलं. आणि घरामध्ये जे बाबांना आवडेल ते करून आजी देत होत्या स्वयंपाक. आजोबा पण रोज एक व्यक्ती जेवायला घेऊन बसायचं, ते पण क्रम चालू असायचा. दर्शनाला लोकांच्या रांगा लागायच्या. मात्र एक गंमत होती, वाड्यातनं कोणी आलं की बाबा शिव्या देऊन घालून द्यायची, त्यांना आत येऊच देत नसायचे. म्हणजे प्रत्येकाच्या कर्मानुसार बाबा ज्याला काय द्यायचं त्यालाच आत घ्यायचे, ज्याला नसेल द्यायचं की त्याला हुडून लावायचे. हा, त्यांची भेट होत होती बाबांबरोबर. आणि बाबा शिव्या पण द्यायचे. त्यांची सुरुवातच शिवीपासून असायची. तिथं आजी सांगायच्या, त्यांना ती गंमत वाटायची. त्यामुळे मग ते एक वेगळंच त्यांचं विश्व रमलेलं असायचं वाड्यामध्ये, घरामध्ये. आणि मग असं करत करत मग एक दिवस बाबा म्हणाले की आता जुने कपडे टाकून देण्याची वेळ आलेली, कपडे बदलण्याची वेळ आलेली आहे. आणि एक दिवस मग अचानक सप्तमीला बाबा सकाळीच आले 10:30 वाजता. आणि बाबांनी सांगितलं की आता आपल्याला जुने कपडे टाकायचे. आजोबांना काही संदर्भ लागला नाही, फक्त बाबू तू जाऊन हे आण म्हणाले. की काही गोष्टी आता बाबा गेल्यानंतर, आजोबा म्हणजे समाधीनंतरच्या पाणी घडलेल्या, आता ही समाधीची आलेली अवस्था. त्यावेळेस बाबा इकडे समाधीला जरी जायचं होतं त्या पिरियडमध्ये, सप्तमीला इकडे आले, त्याच्या आधी पण शिरूरला जात येत होते. तर शिरूरला पण घटना घडल्या, जशा इकडे काही गोष्टींची प्रचिती दिली. तर आता शिरूरच्या घटना जरा बघूयात. तर महाराज तिथं असताना जिथं दावल मलिकाची समाधी होती खाली, तिथं महाराजांनी देवघर बांधायला सांगितलं, म्हणजे देवघर कर तू. मग आजोबांनी ती जागा देवघरासाठी वापरली, सुरुवात केली. आणि त्या जागेत बाबा तासनतास महाराज बसायचे, त्या शिरूरच्या घरातल्या देवघरात. तिथं तासनतास बसायचे आणि मग बाबा यायचे जायचे, असं चाललेलं होतं. एकदा होती गुरुपौर्णिमा, पण तिथी वगैरे काही पाहिल्या जात नव्हतं, व्रत वैकल्य करत नव्हते, त्यामुळे तिथी वगैरे काही आजींना माहीत नसायच्या, म्हणजे आजी सासूबाईंच्या सासूबाईंना. तर त्या दिवशी होती गुरुपौर्णिमा आणि वार असा वेगळाच होता, रविवार किंवा काही वेगळा आला असं शुक्रवार. तर नेहमीप्रमाणे मराठा लोक असल्यामुळे नॉनव्हेज केल्या जातं साधारणतः त्या वाराला. तर घरात चिकन बनवलेलं होतं सकाळी 12 वाजता. बाबा त्यावेळेस होते अक्कलकुव्याला, तर ते रात्रीतनंच तिकडून निघाले बाबा आणि सकाळी इकडे आले.
आणि आले आणि ते असं आले काही असं साधारण काही बोलले नाही. मग ते म्हणाले जेवायला वाढा. मग ते त्यांना वाटलं बाबा खातात. मग त्यांनी ते ताट करून आणलं. त्यांनी काहीच बोलले नाही, असं पालथं केलं. परत दुसऱ्यांदा वाढून आणलं, परत पालथं केलं, परत तिसऱ्यांदा वाढून आणलं, परत पालथं केलं. सगळं चिकन संपवून टाकलं पालथं करून करून. आणि मग ते संतापले, चिडचिड करायला लागले. म्हणजे त्यांना बोलत काही नाही, फक्त राग व्यक्त करत होते. स्वतःला त्यांनी चपला काढल्या, स्वतःला मारून घेतलं स्वतःच्याच पायातल्या वाहनात. आणि ते चिडले. त्यानंतर मग ते घराला आडं असतं ना, त्याला स्वतःला उलट टांगून घेतलं असं महाराजांनी. त्या घरामध्ये असं उलट करून घेतलं स्वतःला आणि आधी स्वतःला मारून घेतलं. आणि असं थोडंसं वेड्यासारखं सगळं चाललेलं होतं. हे म्हणाले जेवायला मागितलं, जेवण तर करत नाही बाबा. 3 तास असं चाललं होतं, स्वतःला त्रास करून घेणं चाललं होतं. आता काय करावं, घरामध्ये पुरुष माणसं कोणीच नव्हते, सगळ्या बायकाच होत्या, मुली, सून आणि आजी सासूबाई. तर काय करावं काही कळत नव्हतं. मग त्यांच्या नंदेचा मुलगा होता नात, विक्रम घनवट म्हणून, त्या हिराबाईंचा. मग त्यांच्या डोक्यात आलं की आपण ह्या बाळाला तरी बाळाजी महाराजांच्या समोर करू. नंतर ते खाली उतरून डोळे मोठे करून, लाल झालेले डोळे, मग त्यांनी त्या बाळाला, विक्रमला मांडीवर बसवलं बाबांच्या. मग संध्याकाळ होत आलेली होते. मग बाबांनी परत जेवायला मागवलं. मग राधा तुझ्यासाठी ते वरण केलं आहे ना, ते आण म्हणून. मग वरण, भात, भाजी. आणि राधाबाई खात नव्हत्या नॉनव्हेज. त्यांना जी काही भाजी होती ती ताट करून आणलं. मग बाबा जेवले आणि मग म्हणाले की, म्हणजे बाळाला मांडीवर दिल्यावर ते शांत झाले. किती वेळानंतर मग त्यांनी परत जेवण मागवलं. तेव्हा राधा तुझ्यासाठी झाकलेलं आहे ना ते जेवण. तर ती म्हणाली आता थोडंसंच उरलं, त्या खाऊन बसल्या तर ना, बाकीचं जे काय असेल ते आण. मग त्यांच्यासाठी जे केलेलं होतं व्हेजिटेरियन ते ताट करून आणलं बाबांना. मग ते जेवले. मग ते म्हणाले आज गुरुपौर्णिमा आहे, आज गुरूंचा सर्वात मोठा दिवस आहे पूजेचा, आणि त्या दिवशी तुम्ही अभक्ष्यभक्षण करता. तर यापुढं गुरुपौर्णिमेला पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा. मग त्या दिवसापासून शिरूरला गुरुपौर्णिमेला आता पूर्णाचा स्वयंपाक घालायला सुरुवात झाली. मग ते अजूनही आम्ही फॉलो करतो. गुरुपौर्णिमेला पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो. आणि आषाढ होता म्हणून करतात ना सगळं, तर पूर्णाचा स्वयंपाक करायचा गुरुपौर्णिमेला, ते नाही करायचं. मग तेव्हापासून ती प्रथा चालू केली. त्याच्यानंतर मग असंच काही काळ लोटल्यानंतर बाबा तर जात होते, आदरातिथ्य घेत होते, आजी सेवा करत होत्या त्यांची. आणि त्या बाबांच्या आशीर्वादामुळे एक क्षण चांगला चाललेला होता, कसल्या अडचणी नव्हत्या, काही नव्हतं. मग एकदा आजींच्या सहज मनात आलं, इकडे समाधी घ्यायला बाबांना यायचं होतं ना, बरोबर त्याच पिरियडमध्ये आजींनी कसा प्रश्न टाकला की बाबा तुम्ही इथंच राहा ना माझ्याजवळ. तर बाबा म्हणाले आता मी निघणार आहे, जातो. तर आजी म्हणाला तुम्ही जाता परत कधी येणार, तुम्ही राहा ना इथं. मग बाबा म्हणाले आजींना, त्या सुंदराबाईंना, की अगं मी कुठंच नाही गेलेलो, मी इथंच आहे, तू मारुती स्थापन कर, मी इथंच आहे. तिथं त्यांनी स्पष्ट संकेत दिले की मी कोण आहे, तू मारुती स्थापन कर, मी इथंच आहे. मग याचा अर्थ काय झाला, बाबा मारुती आहे. आणि मग शंकर गीतेमध्ये पण त्याचा उल्लेख आहे ना. हा, म्हणजे काय होतं, त्या वेळेस सांकेतिक बाबा बोलून जात होते, पण संदर्भ लावला जात नव्हता, लक्षात येत नव्हतं. तर ते म्हणाले अगं इथं मारुती स्थापन कर, मी इथंच आहे, असं ते सुंदराबाईंना म्हटले, आजोबांच्या आईला. पण एवढं लक्षात येत नाही ना त्यावेळेस. पुढे जाऊन तो संदर्भ, म्हणजे ज्यावेळेस समाधी येतात तेव्हा त्यांनी मारुतीचं दर्शन दिलंय, तिथून मुलगडा झाला. आणि ते आधीच बोलून गेले होते, पण त्यावेळेस लक्षात आलं नव्हतं. नंतर मग पुण्याला आले आणि मग सप्तमीच्या दिवशी इकडे आले. तर त्याच्या पण आधी घटना घडलेली की मालपाणींचं ती शेती होती तिथं पद्मावतीच्या पुढं, धनकवडीला. त्यांना मुलबाळ नव्हतं त्यावेळेस. तर ते बाबांना म्हणाले की मला म्हणजे मूल पाहिजे. बाबा म्हटले मला काय देशील. मग ते म्हणाले तुम्ही काय मागाल ते देईल. मग त्यावेळेस बाबा म्हटले होते त्यांना, हे सुद्धा सगळं आजींनी मला सांगितलंय, हे कुठे उल्लेख नाही, लिहिलेला नाहीये त्या काळातल्या घटना, त्या आजींनीच मला सांगितल्या. त्यांच्या मिस्टरांना त्यावेळेस त्या माहिती होत्या, म्हणजे आजोबांनी आजींना सांगितल्या होत्या, मग आजींनी मला सांगितल्या. ते मी एक एक असं उत्सुकतेने विचारायची प्रश्न
अच्छा त्यामुळे ते मला कळत गेलं. हा. आमच्या घरात तोपर्यंत कधीच आजींना कोणी विचारलेलं नव्हतं अच्छा काहीच. हा. म्हणजे ही पण योजना बाबांचीच असेल की इतका काळ लोटला, इतके सदस्य घरात होते, पण त्या गोष्टी त्या स्वतःहून सांगत असतील तेवढंच, पण विचारून माहिती करून घेणारी ही मी पहिली व्यक्ती असेल त्या घरात की जी प्रत्येक गोष्ट आजींना विचारून विचारून माहीत करून घेत होती उत्सुकतेने. आणि मग तिथं ती घटना झाली तर मग बाबा म्हटले ठीक आहे, मग मला ही जागा पाहिजे, काकडीचा मळा, हा मला पाहिजे. मग अच्छा. त्यावेळेस समाधी घ्यायच्या 15 दिवस आधी महाराजांनी खरेदी खत करायला लावलं मालपाणींना आणि ते आनंदराव कोटेंच्या नावावर केलं. अच्छा तर ती जागा जी काही पहिले समाधीची जेवढी जागा होती आधीची जुनी, ती श्री आनंदराव कोटेंच्या नावावर खरेदी केलेली. ती कागदपत्र जे वकील आहेत ट्रस्टींचे, पूर्ण ज्या ट्रस्ट आहेत त्याचे जे वकील कारभार बघतात त्यांच्याकडे ते कागदपत्र अजूनही आहेत. बर. हां, तर ते आता नाव मी फोडत नाही, ते सगळ्यांनाच कळेल पुढं भविष्यात महाराजांची इच्छा असेल तेव्हा. ते कागदपत्र आमचे तिथं मठात होते त्यावेळेस, कारण की ती पहिली ट्रस्ट स्थापन केली ती आनंदराव कुटेंनी 1955 साली. बर. आणि महाराजांची 47ला समाधी झाली तेव्हापासून ते 1967 पर्यंत 20 वर्ष श्री आनंदराव कुटेंनी ते पूर्ण कारभार पाहिलेला आहे बर. मठाचा. आणि त्यावेळेस पब्लिक नव्हती, ती खाजगी ट्रस्ट होती. आजोबा स्वतः खर्च करून भंडारा घालत होते. लोकांकडनं पैसे घेऊन कधी त्यांनी 20 वर्षात केलं नाही. स्वखर्चाने 20 वर्ष समाधीचा कारभार त्या काळात त्यांनी चालवला महाराज गेल्यानंतर. आणि ती जागा खरेदी खत मग श्री आनंदराव कुटेंच्या नावाने केल्यानंतर त्यावेळेस आनंदराव कुटेंकडे कागदपत्र होती, नकाशे होते, सगळं होतं. आणि ट्रस्ट स्थापनेचा पण कागद होता. त्याच्यानंतर म्हणजे परमिशन घेतलेला ट्रस्टची. आणि मग ती खरेदी खत आजोबांच्या नावावर महाराजांनी केलं आणि तो व्यवहार तिथं पूर्ण झाला. नंतर मग त्यानंतर 15 दिवसांनी मग आजोबाकडं महाराज म्हणाले की मला आता जुनं टाकून द्यायचंय वस्त्र, नवीन परिधान करायचं. तर मी हाच तो दिवस आहे वगैरे असं काही सांगितलेलं नव्हतं. आणि मग बाबांनी आल्यानंतर बाबू जा रे लष्करात जाऊन हे घेऊन ये, इतकं मटण आण, दारू काय जी असेल XYZ ते नावं सांगितले ते घेऊन ये, बोंबील आण, अंडी आण असं सांगितलं, मसाला पान, तंबाखू, चुना सगळं आणायला सांगितलं. आणि आजींना म्हटले ते राधा तुला मी त्रास द्यायला नाही आलो, कारण की त्याला लगेच म्हणायच्या मनात आला बाबा त्रास द्यायला, आता तुला आज त्रास नाही देणार आहे मी, आज तुला आराम करायला सांगणार आहे, तुला पूर्ण आराम देणार आहे. आणि मग महाराजांनी एकाले म्हणजे भक्ताला प्रेरणा दिली आणि त्या ताई रुद्रकरांची बायको, त्यांना प्रेरणा दिली आणि त्या आल्या. आणि मग त्यांनी कणिक मळली, भाकरी भात कणिक मळून दिली, मसाला वाटून दिला. आमच्या आजी बसून राहिल्या, त्या उठल्या नाही. महाराजांची आज्ञा होती बसायचं, बसून राहिल्या. तू काहीच करायचं नाही, तुला मी आराम द्यायला आलेलो आहे, तू उठायचं सुद्धा नाही. आणि मग त्यांनी सगळं केलं. आणि मग त्यांनी ते करून दिल्यावर मसाला वाटून वगैरे दिला. बाबांनी ते आणलं, आजोबांनी सगळ्या वस्तू आणल्या, त्यांनी ते धुतलं, आजोबांनी धुवून वगैरे दिलं. बाबांनी तो मसाला स्वतः पातेल्यात टाकून हाताने फोडणी मारली सगळी आणि हाताने हलवत होते. ते शिजवलं वगैरे स्वतः बाबांनी शिजवलं. म्हणजे कुठलंच कोणी तिथं, त्या रुद्रकरबाई पण तिथं त्या गोष्टी करायला नाही थांबल्या, सगळं बाबा करत होते. त्यांनी फक्त पोळ्या भाकरी ज्या काही होत्या, भाकरी आणि भात करायचा, म्हणजे जे सात्विक अन्न करायचं होतं ते त्यांनी केलं, त्या बाजूला बसले. आणि मग आजोबांनी बाबांनी तो मसाला टाकला फोडणीला, ते धुवून मटण टाकलं, हलवलं, स्वतःच सगळं केलं. नंतर ती बोंबील भाजले, मग खलबत्त्यात ते कुटले स्वतःचा, कोणाला नाही करायला लावलं. आणि मग त्या तव्यावर हाफ फ्राय अंड केलं आणि ते मग एका ताटात सगळं ते ताट तयार करायला लावलं. मग ते ताट तयार केलं आणि मग ते नैवेद्य ठेवायला लावला आजोबांना की बाबू हा नैवेद्य दाखव. तर मग तिथं ती रमची दारूची बाटली, मसाला पान, तंबाखू, चुना सगळं ठेवलं, तंबाखूचं पाकिट वगैरे सगळं ठेवलं. तिथं तो नैवेद्य दाखवला. आणि बाबांनी ज्या ज्या भक्तांना जेवायला बोलवायचं होतं, प्रेरणा देऊन त्या त्या लोकांना येण्याची तिथं इच्छा झाली, कुठे मामांकडे या, ती बरोबर त्या त्या वेळेला आले 1 वाजेपर्यंत. मग बाबांनी ताटं करायला लावली. मग आजी उठल्या, ते सगळं ताटं करून दिले आणि मग सगळी पंगत वाढली. महाराजांनी पण वाढलं स्वतः कालवण वगैरे. आणि मग बाबांना बसायला लावलं आधी. मग ते देवाचं नैवेद्याचं ताट बाबांना दिलं. बाबांनी सर्व गोपाल काला केला, सगळे पदार्थ एकत्र केले
काला, आणि तो काला केला, असा पूर्ण हात फिरवला त्या असं पूर्ण काल्यावरून, आणि फक्त असा स्पर्श केला. असं घास घेऊन खातो तसं नाही केलं. आजी म्हणाले असा स्पर्श केला आणि ते ताट सारून दिलं. आता ही कृती करण्यामागचं आता काय, तर त्या जागेमध्ये जे अतृप्त आत्मे होते त्यांना ते हवं होतं, ते बाबांच्या हाताचं हवं होतं, हो. म्हणून ते सगळं बाबांनी केलं. अच्छा. मग ते आजूबाजूला जे असं करून हे केलं ना, ते शीत उडतात बघा. हा. मग ते जे सूक्ष्म बसलेले असतात ना आत्मे, त्यांना ते पोचलं. हो. त्यांना तिथं मोक्ष द्यायला बाबा आले होते, करेक्ट. म्हणून त्यांनी ते केलं. इतर भक्तांच्या घरी का नाही केलं पुण्यामध्ये? बाबा तर सगळ्यांकडे जात होते. किती रहस्य असतात एका गोष्टीच्या क्रियेमागं. आणि मग ते जे जेवण आहे ते कोणीच नाही घेतलं, ते कळतच नव्हतं ना हा प्रसाद आपण घ्यावा, तसंच ते टाकून दिलं डस्टबिन मध्ये. म्हणजे ते मानतच नव्हते ना, असं अवलिया वगैरे हा प्रकार त्या लोकांच्या एवढा, जे लोकांना कळत होते ते तिथं हजर नव्हते. ज्यांना सामान्य हे माहिती होतं तेच तिथं हजर होते. त्यामुळे ते प्रसाद असतो तो आपण भक्षण केला पाहिजे, आणि ती बुद्धी पण झाली पाहिजे ना त्यावेळेस. आणि सगळ्यांना तर ताटं वाढलेली होती, कशाला कोणती ताट घे. त्यामुळे मग तो प्रसाद न समजता उष्टावलाय म्हणून ते टाकून दिलं अन्न. आणि ते अतृप्त आत्मे होते त्यांना ते भोग मिळाला, मग त्यांना ती मोक्ष प्राप्ती झाली त्यांची. आणि हा पट्टाच तो आहे ना सगळा. त्यामुळे मग बाबांनी आजोबांना सांगितलं की ही प्रथा दरवर्षी करायची, म्हणून ती प्रथा बाबांनी चालू करून दिली. अच्छा. म्हणून आज सप्तमीच्या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेज असतं. मग ते कोणाला आम्ही आमंत्रण देत नाही, बोलवत नाही. ज्याला अचानक माहित नाही आणि अचानक कोणी आलं की त्याला जेवायला देतो त्या दिवशी, ते खाणारा असेल तर, नसेल तर नाही मग असं. आणि मग ती दारू वगैरे सगळ्यांना तीर्थ म्हणून त्या दिवशी हातावर घेऊन प्राशन करायला लावली होती. आम्ही नाही करत आता, ते ठेवतो फक्त. तर मग ती प्रथा तशी चालू होती, आजोबांना पण सांगितलेली असल्यामुळे. आदल्या दिवशी ते स्वयंपाक, दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि पूर्णाचा स्वयंपाक दुसऱ्या दिवशी. आदल्या दिवसाचं मग काहीच शिल्लक ठेवत नव्हतो. मग ते बाबा आजोबांनी हे केलं महाराजांनी. नंतर मग ते लोक जेवण करून निघून गेली. मग 5, 5:15 झाले. मग महाराज म्हणाले आता मला वस्त्र बदलायचे. तर मग आजींना म्हटले की मला एक शर्ट दे. तर त्यांना सवय होती, आजोबांनी शर्ट शिवून आणला की धुवून ते घालायची. तर त्यांच्या काही लक्षात नाही आजींच्या की अजून एक शर्ट आहे म्हणून, जो वापरलेला नाही आजोबांनी, कोरा होता. तर आजी म्हणाल्या नाहीये, त्यांचे सगळे वापरून झाले शर्ट, एकही आता शर्ट नाहीये, वस्त्र नवं कोरं. त्यांनी तुला काय माहिती आहे घरामध्ये. मग बाबू उतरवले ती उतरण पेटींची. मग आजोबांनी त्या पेट्या उतरवल्या, तर बरोबर एका छोट्या पेटीमध्ये एक शर्ट खाकी कलरचा निघाला. आणि मग महाराजांनी काय केलं, स्वतःचे सर्व कपडे उतरवले आणि आजींच्या समोर ठेवले, असे पुढं ठेवले पुढ्यात. आणि पायातल्या वाहना आणल्या आणि अशा पायानेच आणल्या आणि पायातने अशा सरकवल्या आजींजवळ. घे तुला ये असं म्हणाले. सर्व वस्त्र आणि त्या पादुका, चर्मपादुका अशा त्यांच्या पुढ्यात टाकल्या. आणि म्हणाले माझ्याकडे असा हात केला, मुंगीसारखं माझ्याकडे माणूस येईल तेव्हा तू भांडशील, मला काहीच दिलं नाही, घे तुला हे. असं आजोबा एवढं वाक्य बोलले. आता यात सूक्ष्म विचार काय करण्यासारखी गोष्ट आहे. आजोबा पण होते तिथं उभे, आजी होत्या. हे सगळं वाक्य आजींनाच का उद्देशून बोलले महाराज? आजोबांना बोलू शकत होते ना, तुम्हाला दोघांना, तुमच्या दोघांसाठी. म्हणजे बारीक लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे आजींनाच ते उद्देशून बोलत होते. तुला प्रसाद म्हणून घे, तू भांडशील, मागशील, मला काहीच दिलं नाही, हे त्यांनाच उद्देशून बोलत होते आजोबांना, नव्हतं बोलत. मग इथं काय अर्थ निघतो दडलेला रहस्यात्मक, की आजोबा तेव्हा नसणार, म्हणजेच तू एकटी पडणार, तुला आधार शोधणार, हा तुझा आधार, म्हणजे मीच तुला सांभाळणार. किती सूक्ष्म अर्थ होता त्या सगळ्या कृतीमाग, की तुला देतोय म्हणजे आजोबा तर बाद झाले. आजोबा तर उद्देशून काहीच नव्हतं. काढाल तर आजोबांना पेटीतनं सदरा फक्त लावला आणि आजोबांना घे म्हटले नाही ते शब्द, सगळे आजींना बोलत होतं. म्हणजे तुझा आधार हा इकडे हार नसणार, हाच तुझा आधार असणार ना. तू भांडशील, मला काहीच दिलं नाही म्हणशील, म्हणजे याच आधारावर तू पुढे जगणार आहे ना. मग करेक्ट करेक्ट. इतका सूक्ष्म अर्थ त्याच्या मागे होता. तो थोडी त्यावेळेस लक्षात येणार. ते काय काय कृती करताय ही
अकालनीयच असायची, कळतच नसायची. खरंय. संदर्भ कळत नव्हते, बोलण्यातल्या अर्थ कळत नव्हते, बोलणं खूप वेळा कळत नव्हतं. त्यांचं जे सगळं होतं अष्टावक्र, याच्यामुळे थोडं कधी कधी बोबडंही बोलायचे बाबा. हो. त्यामुळे लक्षात येत नव्हतं कधी हा मोठा गहन अर्थ कळणार, त्या कृती मागं काय होतं त्यांचं. बरोबर. खरंय. मग ते जे काही बोलले त्या भविष्यातल्या घटना घडणाऱ्या होत्या, त्या त्यांना माहिती होत्या, म्हणून ते तसं बोलले. आणि त्यांनी हे करण्याआधी पण एक गोष्ट सांगितली होती की आजोबांना काही वर्षानंतर ह्या दिवशी त्यांना बाहेर जाऊ नका देऊ, असं सांगितलेलं होतं बाबांनी. त्याच्यानंतर आजींना हे सगळं दिलं, तो शर्ट घातला आणि मग मामांना, आमच्या आजोबांना म्हटले की ढेकणे मामांकडे मला नेऊन सोड. मग हे सगळं आवरल्यावर ते ढेकणे मामांकडे घेऊन गेले, तिकडं सोडलं. आणि त्याच्या आधी काही घटना घडलेल्या होत्या की जेव्हा आजोबा म्हणजे येत होते कुट्यांकडे, त्यावेळेस आपण एक उत्सुकतेने म्हणतो ना, तर जे गंडांतर येणार होतं आजोबांवर, त्यामुळे हिरा आजींना ते सांगून गेले होते शिरूरच्या घरामध्ये महाराज की ह्या तिथीला ह्या वर्षी धोका आहे आनंदराव कुटेला, तेवढं जपा, असं तिथे त्या घरात सांगितलेलं होतं. त्यामुळे इथं यांना माहीतच नव्हतं, आजींना आजोबांना कुठला काळ कठीण असणार आहे ते काही माहीत नव्हतं. आणि ते एक आधी संदर्भ होऊन गेलेला होता तो. आणि मध्ये आजींना जेव्हा मुलं झाली, 4-5 मुली 2 मुलं, तर आजींना जेव्हा ती शकुंतला झाली त्याच्यानंतर महाराज म्हटले होते एक फळ माझ्या वाटेवर ठेव, असं आजींना म्हटले होते. पण ते अर्थच कळत नव्हते, त्यांच्या बोलण्याचा संदर्भ कळत नव्हता. तर आजींना काही कळलं नाही. म्हणजे एक फळ माझ्या वाटेवर ठेव म्हणजे एक मुलगा माझ्या नावाने तू सोड, असा त्याचा अर्थ असतो. पण तो लक्षात नाही आला. तर त्या शकुंतलाच्या पाठीवर मुलगा झाला आजींना, त्याचं नाव बंडू. म्हणजे महाराज तेव्हा नव्हते, समाधी झालेले होते. तर तो होणार होता आणि ते फळ माझ्या वाटेवर ठेव सांगितलं, तर त्या आजींनी काही हो नाही बोलल्या नव्हत्या. पण मग ती शकुंतला झाली 47ला आणि नंतरला 48ला जेव्हा दुसरा जो मुलगा झाला बंडू नावाचा, तो 11 महिन्यांचा होऊन वारला. म्हणजे तो गेला. मग ते एक बोलले होते बाबा समाधी घ्यायच्या आधी. आणि गंमत अशी झाली की ढेकणे मामांकडे सोडलं. पहाटे ढेकणे मामांचा मुलगा आपल्याकडे आला. आणि आजोबांना म्हटले की कुठे मामा दारुगडा, म्हणजे हे गडबडीत पहाटे आल्यामुळे 4 वाजता दारुगडाला गेले. मग ते म्हणाले महाराज समाधी झाले. आता ह्यांना विश्वास बसेना, आपल्या घरी सागरा संगीत स्वयंपाक केला, जेवले, सगळं केलं, सगळ्या गोष्टी करून, आणि आज तू सांगतोय समाधी घेतली. आणि यांना काही संदर्भ कळलाच नव्हता, कपडे उतरवले, हे केलं, काहीच कळलं नव्हतं. त्यांनी धोतर, बंडी, नेहरू शर्ट, कोट, टोपी, टावेल सगळं काढून दिलं होतं. आणि बाबांचे इंटर कपडे आणि यांचा शर्ट आजोबांचा घालून सोडायला गेले होते तिकडं. त्याच कपड्यांवर ते समाधी झाले महाराज. आणि त्यांना ते विश्वास बसत नव्हता. मग त्यांनी आपल्या बायकोला उठवलं आणि तिला म्हणाले चल तिकडं असं झालंय. मग ती शकुंतला 8 महिन्याची होती ताणी, त्यामुळे तिला न्यावं लागलं. मग ढेकणे मामांकडे तिला घेऊन ते सकाळी गेले 11 वाजता घरातलं सगळं आवरून. तर ती शकुंतला लहान असल्यामुळे समजच नाही ना, आणि सगळेच बसलेले, लहान बाळ काय शांत बसतं का, तर ती रांगत बाबांच्या अंगावर चढायची महाराजांच्या. आणि मग ते भस्मे तिला खाली उतरवायचे आणि आणून सोडायचे, थोडा वेळ धरून ठेवायचे, परत जेवढा वेळ धरून ठेवलं तेवढा वेळ परत चुळबुळ करायची, परत जाऊन चढायची. म्हणजे ती बाबांच्या अंगावर चढून परत खाली तिला घेऊन यायची भस्मी. महाराजांच्या अंगावर जाऊन वरती चढायची. तिला ते वेगळं वाटायचं, सगळेच बसले आणि हे बाबा झोपलेत. आणि त्या बाळाला आकर्षण असतं ना, झोपलेल्या अंगावर लहान मुलं खेळतात. मग त्या शकुंतला बाबांच्या अंगावर जाऊन खेळून यायच्या आणि ते भस्मीभूत खाली घेऊन यायचे. असं त्यांचं ते चाललेलं. आणि 3 दिवस समाधी अवस्थेत होते बाबा, कारण की स्वप्नात जाऊन दृष्टांत दिले बाबांनी समाधी झाली म्हणून. आणि समाधी घ्यायची म्हणजे आता असं झालं तर लगेच सगळी तयारी नसते. मग सगळ्यांना कळवण्यात येतं, हे होतं ते होतं. आणि मग तिथं त्यांना उचलून इथं नेलं, पर्वतीला त्यावेळेस नेत होते दफनाला, पर्वतीच्या पायथ्याशी दफन करायला नेत होते त्या काळात. तर जेव्हा बाबांची अंत्ययात्रा तिकडून नेली तर तिथं खोदायला लागले समाधीसाठी लोक. तर ते आतून दगड अंगावर यायला लागले, आपोआप उडायला लागले.
अरे बापरे. आजोबांनी जे पाहिलं ते आजींना सांगितलं. तिथली सगळी कंडिशन, परिस्थिती आजी मला सांगत होत्या की ते आपोआप उडत होते दगड. मग ते लक्षात ते खोदूच देत नव्हते. ती जमीन खोदताच येत नव्हती. ते उडायलाच लागले ना. खोदणारा कसा खोदणार? अंगावर दगड पडायला लागल्यावर ते खालून वर उडून येत होते. मग काहीतरी संकेत आहे, काही कळत नाही. मग एक म्हणाला अरण्येश्वरमध्ये माळी महाराज आहे, त्यांना विचारू. मग तिथं काही भक्त गेले. तसंच ठेवलं अंत्ययात्रा. तिथं गेले. मग माळी महाराज म्हणाले नाही नाही, त्यांना पद्मावतीला आणा, तिथं त्यांना नाही हे करायचं. आणि माळी महाराज असे उच्च कोटीचे होते ते पण अवलिया. मग त्यांनी तिथं मग मालपाणींच्या माळ्यामध्ये तिथं नेलं दौंडकवडीला. आणि जेव्हा तिथं खोदलं तर तिथं आधीच तयार होती समाधी. तेवढ्या महाराजांच्या उंचीचा तेवढा पूर्ण चौथारा होता तयार, दगडी पूर्ण चौथारा होता. आणि तिथं बसूनच बाबा ध्यान करायचे. आणि मग तिथे समाधी द्यायचं ठरलं. आणि मग ते सगळं तोपर्यंत सगळीकडची 7 ठिकाणची माती, नदींचं पाणी, निर्माल्य, ज्ञान आनंदीवर्ण, देहूवर्ण अशा संतांच्या इथल्या निर्माल्य आणलं, पाणी आणलं नद्यांचं, मिठाची पोती, आपला याचा पाला, लिंबाचा, समाधीसाठी जे जे साहित्य लागतं ते सगळं. आणि मग माळी महाराजांनी ती मंत्रप म्हणून वगैरे ती समाधी दिली. आणि जेव्हा त्यांचा समाधीसाठी देह ठेवला तेव्हा त्यांनी मारुतीचं रूप घेतलं. चेहरा पूर्ण मारुतीचा केला होता महाराजांनी. आणि तेव्हा हे दफनाला जेवढे उभे होते लोक माती द्यायला, त्यांनी सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्यात आमचे आजोबा पण होते, आनंदराव कुटेंनी पण ते दर्शन घेतलं मारुतीचं. हाच संदर्भ मगाशी बोललो मी, तो ह्याच्यामध्ये दिला, शंकर गीतेमध्ये दिला, हनुमंतासमोर दिसले असं काहीतरी लिहिलंय. हा, तर मग ते शेवटी त्यांना ते दर्शन झालं, जे शेवटी मोठ माती द्यायला तिथं होते. मग माळी महाराज हसले. ते म्हणाले असं आहे का, म्हणजे तुम्ही चिरंजीव आहात. म्हणजे त्यांनी समाधी घेतली म्हणजे इथलं कार्य या अवतारात इथं संपवलं, पण ते आहेत हा संकेत होता त्यातनं. हा, ते आहेत, याच रूपात दुसरीकडे कार्य करणार, पण आहेत, म्हणजे ते गेले नाहीत. फक्त इथलं कार्य त्यांचं संपलं म्हणून त्यांनी तिथं ती समाधी घेतली आणि ते कार्यरत आहेत असं त्यांनी सुचवलं. म्हणून आमच्या आनंदराव कुटेंनी मारुतीचं दर्शन घेतलं. मग त्यांच्या लक्षात आलं, आपल्या आईंना महाराज म्हटले होते मी मारुती स्थापन कर, मी इथंच आहे, तेव्हा सांगितलेलं. मग त्यांना ते क्लिक झालं. मग त्यांनी आम्हालाही काही करत, आणि ते जे काही करायचं ते गुप्तपणे करायचं. आनंदराव कुटेंना कधीही स्वतःचं गवगवा आवडत नव्हता, प्रदर्शन आवडत नव्हतं. जे महाराजांना जसं होतं तसं त्यांची सेवा होती. कधी मी हे केलं, मी ते केलं, कधी ते कोणाला सांगत नव्हते. आणि ते काही कार्य करत होते. त्यांनी 20 वर्ष ट्रस्ट सांभाळली, त्यांचा कुठेही लेखी उल्लेख नाही, काही नाही, काहीच नाही. त्यांनी कोणालाच सांगितलेलं नाहीये काय करत होतो. त्यांनी पुस्तक भजनाचं छापलं सोनवण्यांना लिहायला लावून, तेही त्यांनी जास्त कुठं उल्लेख केला नाही. भजनाचं पुस्तक सांगितलं, त्यात स्वतःची माहिती काहीच जास्त दिली नाही. ज्यांनी भजनं लिहिली त्याचं नाव टाकलंय, स्वतः फक्त छापून घेतले तेवढंच नाव, बाकी त्यांचा स्वतःचा कुठंच उल्लेख नाही. त्यांना प्रसिद्धी आवडत नव्हती. कार्य करून मोकळं व्हायचं, त्याचं हे नाही करायचं मी किती मोठं आहे हे त्यांचं नव्हतं. आणि मग त्यांनी हिंगे म्हणून इथं आहेत रविवार पेठेमध्ये, जे मूर्तिकार आहेत. तर आता त्यांची 3री पिढी काम करते. तर त्या पहिल्या ते म्हणजे आमच्या आजोबांच्या काळात जे होते त्यांचे मित्र ते हिंगे, त्यांनी 11 मारुती त्यांच्याकडनं बनवून घेतल्या मूर्त्या. आणि पहिली मूर्ती मठात स्थापन केली काळ्या पाषाणाची, वाजत गाजत नेऊन ती तिथं जी स्थापन केली आहे धनकवडीच्या मठातली, ती आनंदराव कुटे आणि त्यांच्या सौ राधाबाई या दोघांच्या हस्ते स्थापना झालेली त्या मारुतीची. दुसरी मारुतीची मूर्ती शिरूरच्या मठात आहे. आज आम्ही मठ केलाय तिथे, लहान सासरे सांभाळतात. तर त्या मठामध्ये एक स्थापन केली. आणि उर्वरित 9 मूर्त्या दुसरीकडे, त्याचा उल्लेख कुठंच नाहीये, गुप्त आहे. पण 11 मूर्त्या घडून घेतल्या हेही त्या व्यक्तीने सांगितल्यामुळे आम्हाला कळलं. त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलाला, आणि त्यांच्या मुलाने माझ्या मिस्टरांना, की माझ्या आजोबांकडनं तुझ्या आजोबांनी 11 मारुतीच्या मूर्त्या घडून घेतल्या होत्या. हा संदर्भ त्यांच्याकडनं आमच्यापर्यंत पोहोचला. त्याचा आमचा कुठेही लेखी उल्लेख नाहीये, तोंडी उल्लेख नाहीये. ते गुप्त कार्य होतं, ते गुप्तच राहिलं. ते आम्हाला फक्त एवढ्या मूर्त्या घेतल्या होत्या आणि त्या 2 आमच्या घरातल्या आजींना घेऊन स्थापन केल्या होत्या म्हणून त्यांनी मला त्या 2 सांगितल्या. बाकीच्या मूर्त्या आजींना घेऊन ते गेलेच नव्हते स्थापन करायला. गाडी होती, मूर्ती टाकून परस्पर जिथं न्यायची तिथं स्थापन करायला घेऊन जायचे. त्यामुळे कुठं इतर 9 ठिकाणी गेल्या त्या कोणालाही अजून माहिती नाही, ते महाराजांनाच माहिती.
खरंय. असं. आणि 11 हा मारुतीचा आकडा आहे, हो. गुरूंचा, चिरंजीवाचा. त्यामुळे 11 मूर्त्या स्थापन केल्या होत्या मारुतीच्या. वा. आणि मग आता महाराज गेल्यानंतर इकडं, मग महाराज जरी गेले तरी त्यांचं अस्तित्व आहे याचे संदर्भ पुढे घडत गेले. मग आजींना ते मुलगा झाला 11 महिन्याचा बंडू नावाचा, आणि मग तो निर्वतला. आजी जर म्हटल्या असत्या की तुम्हाला मी अर्पण करते बाबा, तर तो वाचला असता. तर त्यांनी बाबांना वचनच दिलं नाही ना. हो. मग बाबा घेऊन गेले. 11 महिन्याचा झाला तो गेला. मग त्याच्यानंतर एक मुलगी झाली विजया नावाची. तर ती झाली त्यावेळेस मग आजी डिलिव्हरीमध्ये कोमात गेल्या. अच्छा. मग आजोबांनी संसार करताना, महाराज सहवासात असताना कधीही सांसारिक गोष्टी मागितल्या नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं कधीही महाराजांजवळ कधीही आजोबांनी काहीही मागितलं नाही. ना त्यांच्या मंडळींनी मागितलं, ना त्यांच्या आईने, मुलींनी, बहिणींनी, कोणीही महाराजांजवळ साकडं घालून काही मागितलेलं नव्हतं. मात्र महाराजांनी समाधी घेतल्यानंतर हा प्रसंग उभा राहिला. आता लहान लहान घरात सगळे मुलं. आजी गेल्या कोमात. कोमातून बाहेर येतील की नाही गॅरंटी नाही. मग बाबा आजोबांना तेव्हा घाबरले आजोबा. त्यांचा सगळं विश्वच म्हणजे आजी होत्या ना. हो. बाकी काहीच नव्हता आधार कोणाचा. मग तेव्हा आयुष्यामध्ये पहिल्यांदा आजोबांनी महाराजांना आवाज दिला की बाबा, माझं हिच्याच ही म्हणून मी आहे, आणि ही जर गेली तर माझं संपलं संसार. पहिल्यांदा आजोबांनी त्यांच्या आयुष्यात, तेही महाराज नसताना, पहिल्यांदा मंडळींसाठी मागितलं की मला नाही, आपण तिला वाचवा, मी तसा संसारात उभाच राहू शकत नाही. आणि लगेच कोमातनं आजी शुद्धीत आल्या. वा. जीवनदान मिळालं आजींना. म्हणजे ज्या माणसांनी तत्व सांभाळली, एवढा अवलिया देव आपल्या बरोबर नांदतोय एवढं असून सुद्धा कधी आपण मंदिरात जाऊन पहिले मागण्यास मागतो, लिस्टच उभं करतो. पण जो देव यांच्या घरात म्हणजे राहत होता, नांदत होता, मंदिरातला देव घरात नांदत होता, तरी ह्या माणसांनी कधी काही मागितलं नाही. पण प्रसंग असा पडला की त्याच देवाला आळवलं. मग मंदिरात कुठे जात नव्हते, कधी कुठल्या मंदिरात जाऊन दर्शन घेत नव्हते आजोबा. देवच आहे फक्त घरात आणि ज्ञानेश्वरी 2 ओळी वाचायच्या, एक माणूस जेवायचा, आपली देवा लावायचा, बस. आणि सगळ्यांचे आत्मे तृप्त करायचे, एकच ध्यास. कोणी आलं की बिनमुख पाठवायचं नाही. आपली चटणी भाकरी असो ती पुढं करायची. पंचपक्वांनाच आणून दाखवले दिले पाहिजे असातला भाग नाही. फळं भरपूर आणायची, फळं द्यायची. हे सातत्याने त्यांचं चाललेलं असायचं. पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वतःसाठी सुद्धा काही मागितलं नाही. आणि मग त्यावेळेस आजोबांनी मग एक महाराजांचं पदक बनवून घेतलं होतं. ते आहे अजूनही आपल्याकडं. हो. तर हे ते पदक आहे जे आजोबांनी पेंडन महाराजांचं बनवून घेतलं होतं त्या काळात. महाराज समाधी झाल्यावर ते त्यांनी सोन्याचं घड्याळ होतं, त्याच्यात ते बसवलेलं होतं. हे पेंडन तसंच्या तसं सोन्याचं. सोन्याचं घड्याळ वापरत होते आजोबा, पट्टा, त्याच्यात ते पेंडन बसवलेलं होतं. आणि मग आजोबा गेल्यानंतर मग ते पेंडन आजींकडे आलं. मग आजींना धनंजयरावांनी, म्हणजे माझ्या मिस्टरांनी, त्यांच्या नातवानी ते सोन्याच्या याच्यामध्ये माळेमध्ये गुंफून दिलं. मग ते आजी गळ्यात घालत होत्या. मग जोपर्यंत आजी होत्या, आजोबा गेल्यानंतर, त्यापर्यंत आजी वापरत होत्या पेंडन. मग आजी गेल्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी वापरलं, आणि आता ते कोरोनात गेल्यानंतर मी वापरते. म्हणजे मला बाबांचा आधार आहे. म्हणजे ते माझ्याजवळ, म्हणजे बाबा माझा सांभाळ करतायत, हा माझा त्यामागचा उद्देश. तर तेव्हापासून मी गळ्यात घातलेलं आहे, आणि ते चालत माझ्यापर्यंत आलं. मी तेवढी स्वतःला भाग्यवान समजते. त्यांचा स्पर्श झालाय, आजोबांचा, आजींचा, ज्यांनी बाबांची सेवा केली, मग माझ्या आहोंनी, आणि मग ते माझ्यापर्यंत आले. हा, हे माझा सगळ्यात मोठा ठेवा आहे. आणि मग त्यानंतर मग आजींनाही मुलांच्या लग्नाची चिंता. तेव्हा हिचं लग्न ठरलेलंच होतं शकुंतलेचं. मग तेही बाबांनी पार पाडून घेतलं, कारण की आजोबा गेले होते ना त्यावेळेस. आणि मग तिचंही लग्न पार पडलं, मग राहिलेल्या मुलांचंही. मग सगळं आजोबा गेल्यानंतर आजींनी बाबांच्या आधारावर सगळा संसार सापडला, म्हणजे सांभाळला. त्यांच्या मोठ्या मुलांनी यशवंतरावांनी सगळं घर चालवलं. मग त्याच्यानंतर
बाबांचं आजी होत्या घरात त्यामुळे अस्तित्व होतं. मग कालांतराने कोणीतरी असं सांगितलं की महाराजांनी स्वयंपाक केला होता, महाराज अधिकारी व्यक्ती होती, आपण काही तेवढ्या उच्च पदाचे अधिकारी व्यक्ती नाही, त्यामुळे सप्तमीला ते नॉनव्हेज करू नये, दारू वगैरे नैवेद्य दाखवू नये, अशी खूप नात्यामधून गोष्टी उठवल्या गेल्या. मग 2010ला आमच्या आजी सासूबाई निर्वतल्या, राधाबाई. तर त्या निर्वतल्यानंतर मग बरोबर 15 दिवसांनी तो जो फोटो महाराजांचा होता तो देवळीत होता, असा खाली देवघर, आजूबाजूला इतर देवांची फोटो आणि त्या देवळीमध्ये महाराजांचा तो फोटो होता. मी पूजा करत होते. बरोबर 15व्या दिवशी तो फोटो उडून असा एकदम खाली येऊन पडला, आपोआप जम्प घेऊन. आणि पडल्यानंतर त्या फोटोच्या उजव्या कॉर्नरला खाली किंचितचा केस एवढा तडा गेला, एवढाच. अच्छा. तडा गेला, बाकी कुठंच फुटला नाही, फक्त कॉर्नरला तडा गेला. आजी निर्वतल्यानंतर 15व्या दिवशी, 14 दिवशी उदक शांती केली 14व्या दिवशी, आणि 15व्या दिवशी पूजा करायला सुरुवात असते घरातली. मग त्या दिवशी अशी घटना घडली. आणि त्याचा संदर्भ कसा, म्हणजे त्यांनी जे वचन दिलं होतं, वस्त्र पादुका सगळं, तर ते आधार दिला होता आजींना. त्यांचा आधार जिच्यासाठी होता ती गेली, तेही निघून गेले, आणि मीच पूजा करत होते. आणि मला ते संकेत आतून आले की बाबा गेले. ज्या अर्थी स्वतः जम घेऊन, हात कोणी लावलेला नाही, मी पण हात लावलेला नाही, मी बाजूचा फोटो पुसते आणि तो आपोआप पडतोय खाली, म्हणजे स्पर्श माझाही झालेला नव्हता. मग त्यातनं असं संकेत आला की बाबा गेले 15व्या दिवशी आजींच्या मागं. जे त्यांचं दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं. आणि आज ज्यावेळेस मेहंदाई वाड्यामध्ये त्या पंजे आजींना आशीर्वाद दिला, त्यावेळेस महाराजांनी आशीर्वाद असा दिला होता की ह्या घरातल्या सगळ्या मुलींचं मी कल्याण करणार आहे. म्हणजे महाराजांनी त्या आजींना, सुंदराबाईंना जे आशीर्वाद दिला होता त्याच्यात सर्व मुलींची जबाबदारी महाराजांनी घेतलेली. म्हणजे आमच्या प्रत्येक पिढीतल्या मुलींची जबाबदारी महाराजांकडे. म्हणजे आमच्या घराण्यातल्या प्रत्येक मुलींचं कल्याण महाराजांनीच केलंय, प्रत्येकीचं. आणि मुलांना परीक्षा द्याव्या लागले, कष्ट त्यांना कष्ट करूनच मिळवावं लागलंय, त्यांना आयतं कधीच काही मिळालेलं नाहीये. आणि मुलींना सुखासुखी संसार झाले त्यांचे, सगळ्यांचे व्यवस्थित मार्गी लागले. सगळ्यांच्या याच्यावर वरद असतंय बाबांचा अजूनपर्यंत आहे. आणि मग त्याच्यानंतर ह्या घटना घडत गेल्या. गंमत अशी झाली की 2010 नंतर घरामध्ये ती प्रथा बंद करण्यात आली नॉनव्हेजची. मग जवळ ती प्रथा 11 वर्ष बंद होती. 2010 पासून 2021 नंतर ती मी चालू केली परत. आणि मग त्या पिरियडमध्ये आमचं हा जो वाडा पाडण्यात आला होता 2016 मध्ये बांधकामासाठी, त्यावेळेस जी एक घटना, बांधकाम पाडताना जे वर्कर असतात जुनं घर पाडताना, त्यावेळेस 3 रंगाचा नाग इथं निघाला. 3 रंगाचा जेव्हा वाडा पाडण्यात येत होता आमचा मजला जेव्हा पाडला तेव्हा 3 रंगी नाग निघाला. आणि असा एवढा फणा काढला त्यांनी 2 फुटाचा. आणि लाल रंग, पिवळा रंग आणि हिरवा रंग, 3 रंग होते. आणि जे पाडत होते वर्कर त्यांनाच फक्त दर्शन झालं. आणि ते वर्कर होते त्यांच्याजवळ मोबाईल वगैरे काही नव्हतं फोटो काढायला, आजकाल लगेच क्लिक करतात. पण त्या वर्करांनी फक्त ओरडले, नाग साप निघाला. आणि ते पाठमोरे होत नाही तोपर्यंत तो अदृश्य झाला, परत कधीच कोणाला दिसला नाही. हो, ती घटना झाली. नंतर हा वाडा पाडल्यानंतर जेव्हा बांधकाम सुरू झालं त्यावेळेस ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बांधकामच होऊ देत नव्हती. तर मग जे दक्षिण बाजूची भिंत आहे, आता ही दक्षिण दिशा आहे, या बाजूची जी भिंत आहे, तर ती जी जागा होती ती खतरनाक, तिथंच ती व्यक्तीने स्वतःला संपवलेलं होतं आत्महत्या करून, जे कोणी XYZ त्या काळात राहत होते. तर ती भिंतच उभी राहत नव्हती. 3 वेळा बांधली, 3 वेळा ती भिंत रात्रीतनं पडलेली. म्हणजे नंतरचे हे किस्से वाड्याचे पण, ही वास्तू एक तर उभी राहत नव्हती. घरातले सगळे जुन्या पिढ्या निर्वतल्यानंतर योग आला वास्तू उभारणीचा. म्हणजे त्या पिढीतले सगळे गेले. आजोबांच्या, महाराजांच्या बरोबर जी पिढी होती ती संपूर्ण गेली. त्याच्यानंतरची पूर्ण पिढी गेल्यानंतर योग आले वास्तूला. म्हणजे 80 वर्ष इथं भाडेकरी म्हणून राहत होतो आम्ही. 80 वर्षानंतर योग आले वास्तू उभारणीला.
तर त्यात ती वास्तू उभीच राहत नव्हती. मग जो वर्कर होता इथे मेन मॅनेजर, तो म्हणाला आपण विश्वास ठेवत नाही, अंधश्रद्धा मानतो, पण तो म्हणाला त्यांनी जाऊन कुठं बघितलं गुलबर्ग्याला, कर्नाटकातला आहे तो, तर तिथं त्यांना सांगण्यात आलं की तिथं नकारात्मक ऊर्जा जास्त आहे, त्या ऊर्जेला नॉनव्हेज पाहिजे. अच्छा. इतक्या दिवस महाराजांनी जी प्रथा दिली तिथं आम्ही करत होतो, तर घर पाडलं म्हणून आम्ही शिफ्ट झालो दुसरीकडं. मग त्या घर जागेत झालं नाही ना प्रसाद तो, त्यामुळे ती भिंतच उभी राहत नव्हती. अच्छा. मग परत मटणाचा स्वयंपाक केला त्या मॅनेजरने, गल्लीतल्या 10 लोकांना जीव घातलं, मग ती भिंत उभी राहिली आणि मग ती पाया उभा राहिला. वा. म्हणजे मानलं तर आहे, नाही मानलं तर नाहीये. खरंय. तर हे आम्ही समोर प्रत्यक्ष बघितले. माझे मिस्टर होते, त्यांनी स्वतः घरातनं सामान नेऊन तिथं पहिल्या याच्यावर केलं पार्किंगमध्ये. पहिला फक्त हे बांधलेलं होतं, बीम टाकून फक्त फ्लोरिंग झालेले होते, भिंती काय झालेल्या नव्हत्या कुठल्याच. मग तो विधी केला, नंतर मग भिंती उभ्या राहिल्या, मग ते काम सरकलं. तरी त्या कामाला अडथळे येतेच 6 वर्ष लागले पूर्ण काम बिल्डिंगचं उभं राहायला. आणि आता आपल्याला ताबा मिळणार की कोरोना 19 मध्ये आला म्हणून कामं ठप्प झाली. 19, 20, 21 मध्ये, 20, 21, 22 त्या पिरियडमध्ये कामं तर चालू होते पण जास्त करता येत नव्हतं. आणि मग धनंजयराव 2020 मध्ये गेले, 24 जून 2020, म्हणजे त्यांच्याही नशिबात वास्तू नव्हती, तेही गेले. मग त्यानंतर 21 मध्ये आम्ही इथं राहायला आलो. तर राहायला आलो तर त्यावेळेस खिडक्या वगैरे झालेल्या नव्हत्या. आता मी फोन करायची तरी ते येत नव्हते. म्हणजे या दिवशी मला जास्त सामान आणून टाकलं, महाराजांची लीला. मी तर काही आवडत नव्हती महाराजांना, काही बोलतही नव्हते. मग त्या दिवशीच वायरमन, लाईट बसवायला सगळे, ग्रिल बसवणारा तो वेंडर वर्कर्स, खिडक्यांचं तावदान बसवणारा, वेगवेगळे सगळे त्या दिवशी प्लंबर सगळे एका दिवशी 9 वाजता आले. मी सामान वाहते शेवटचं, आता आपल्याला राहायचंच आहे, काही कधी येतील ते येतील तेव्हा बघू. सगळे वर्कर त्या दिवशी आले. जे 9ला त्यांनी काम सुरू केलं, रात्री 8 वाजेपर्यंत करून सगळे घर तयार करून गेले पूर्णपणे. महाराजांचीच लीला. हा माझ्या आयुष्यातला महाराजांचा अप्रत्यक्ष अनुभव. मी महाराजांना ओळखत नव्हते, काही माहिती नव्हतं. सासरी आल्यानंतर घरातले गुरु म्हणून मी सेवा करत होते. मग त्यांचं पारायण करत होते, तेही मी एका बैठकीत करायचे. 4 तासात, 3 तासात, 3.5 तासात, असं जसं जमेल तसं, पण एका बैठकीत. मग नंतर रोज एक अध्याय वाचणं. मग तिथून मला महाराजांची उकल होत गेली. आणि मग मला आमच्या घरात ज्या घटना घडल्या त्याचे संदर्भ जुळत गेले. ते मी अष्टवक्र गीता वाचल्यानंतर की महाराजांचं जे द्वैत आणि अद्वैत अर्थ जो असतो, द्वैतात जे बाबा सांगत होते त्याच्या मागे अद्वैत अर्थ लपलेला होता. आणि तो काय लपलेला होता, मी ते बाबांचा ग्रंथ वाचल्यानंतर आमच्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्याच्या मागे जे जे संदर्भ असायचे अद्वैतातले ते मला मिळत गेले. त्यामुळे मला तो उलगडा झाला की ह्या कृतीमागं हे बाबांचं सांगणं होतं, त्या कृतीमागं ते सांगणं होतं. जन्म कुठे, कार्य कुठे, खानदेशात जन्म महाराजांचा आणि अयोनी प्रगट होणं. त्यानंतर मग ते आवलियाच ना. आता संत सगळे झालेत, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, पण हे पोटी जन्माला आलेले सामान्य घरांमध्ये. आणि प्रत्येक जाती धर्मामध्ये एक संत निर्माण झाले. तर महाराजांना संतही म्हणता येत नाही, तर अयोनी आलेत, म्हणजे ते अवतारी पुरुषच आहेत ना. आता ज्यांची श्रद्धा असेल ते मानतील, ज्यांची श्रद्धा नसेल ते काही नाही मानणार, ते नास्तिकाकडे जाणारी लोक आहेत. तर त्यांना सांगून उपयोग नाहीये. पण ज्यांची आंतरिक शक्ती म्हणजे ऊर्जा मान्य करणारे आहेत, अयोनी होणारे अवतार हे नेहमीच अवतारी पुरुष असतात, परमेश्वरच प्रगट झालेले असतात. त्यामुळे त्यांना कुठलीच उपमा देऊन चालत नाही. ते संतही पदाचे ते परेला कोटीला पोचलेले परब्रह्म असतात. आणि परब्रह्मेला दुसरं काही विशेषण लावूच शकत नाही अवतारी पुरुषांना, असं मला माझ्या मते वाटतं. त्यांना संत शब्द कमी आहे, विभूती म्हणून कमी आहे, सगळं शब्द त्यांच्यापुढे तोडके. ते आपल्यासाठी एक परब्रह्म आहे. त्यांच्यापर्यंत आपल्याला नेण्यासाठी ते मार्ग दाखवायला आले. माझं काहीतरी पुण्य असेल पूर्वजन्म जन्मीचं, ह्या जन्मात तर आपल्याला सगळे षड्रूप बेळसावत असतात. त्याप्रमाणे मी सर्वसामान्यच आहे. मलाही राग येतो, मलाही चिडचिड होते, मनासारखं घडलं नाही की मी पटकन बोलणारी आहे. सगळ्या गोष्टी माझ्यात वस्त्रात भरलेल्या आहेत.
असं मी काही फार वेगळी कोणी लागून गेली नाही, पण असेल काहीतरी माझं पूर्वसंचित, म्हणून मला हे घराणं मिळालं. या घराण्याचं भाग्य एवढं की प्रत्यक्ष परमेश्वर ज्या घरात आणला त्या घरातले सगळे लोक किती उच्च कोटीचे आत्मे असतील, असं माझं म्हणणं आहे. आणि माझे जे प्रारब्ध भोग असतील ते मी भोगतेच आहे. भोग भोगल्याशिवाय सुटका नाहीये, ते आपण भोगायचेच आहे. पण कुठल्या तरी संचिताने मला इथपर्यंत आणून सोडलं, माझ्याकडनं माझं ते बीजारोपण करून घेतलं, सात्विक गोष्टींचं काही काही बेस बनवून घेतला. तर काही का असे ना आज मला आयतं सगळं मिळालेलं आहे. जे सासू सासऱ्यांनी कष्ट उपसले, त्यांनी त्या देवतेची सेवा केली, परब्रह्माची सेवा केली, त्यांना मिळालेले सगळे आशीर्वाद फळं आज माझ्या पदरात अनायशा येऊन पडलेत. त्याच्यासाठी मला कष्ट वेचावे लागले नाही. आयतं मला मिळालंय सगळं, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. आणि आता महाराजांची इच्छा असेल तसं घडेल. आता 2025 माझ्यासाठी खूप मोठं देऊन गेलेलं आहे बाबा. जसं कोणाची जी श्रद्धा आहे त्यानुसार आहे. माझ्या श्रद्धेनुसार मला ज्या व्यक्तीमार्फत बाबांनी जे आशीर्वाद दिले त्याच्यामध्ये बाबा माझ्याकडे 2023 पासून स्वतःहून मला सांभाळलं, माझ्या मुलांची जबाबदारी घेतली. बाबांनी मला आश्वस्त केलं की हे घरच माझं आहे. मी बाबांच्या घरात राहते, बाबा माझ्या घरात नाही राहत, मी बाबांच्या घरात राहते. त्यामुळे हे बाबांचं घर आहे. आणि बाबा माझ्यासोबत अखंड त्यांची ऊर्जा आहे हे मी मानते. माझं जे काही घडतं, चांगले प्रसंग वाईट प्रसंग, हे माझ्या प्रारब्ध भोगाचे भोग आहेत, त्यात बाबांचं काही नाहीये. पण बाबांचं मला साथ असल्यामुळे, अस्तित्व असल्यामुळे त्याचा दाहकता कमी आहे. आणि ते पूर्ण पेलून येण्याची शक्ती, सामर्थ्य ते मला देतात. त्यामुळे मी लवकर प्रत्येक प्रसंगातून बाहेर पडते. परीक्षा घेतात वेळोवेळी. आणि बाबा म्हटले तुझ्यावर कृपा वरद असतं गणपतीचा आणि स्वामींचा आहे. त्यांनी तुझी निवड केली आणि तुझ्याकडे ते मला पाठवतात लक्ष द्यायला. म्हणजे मग माझ्यासाठी गणपती माझ्यासाठी सर्वात मोठं दैवत आहे. त्याच्यानंतर आपले स्वामी, कारण की स्वामी पण गणपतीच आहे, गजानन महाराज पण गणपती आहे. म्हणजे जी काही सेवा आजपर्यंत झाली ती माझी गणपतीचीच झाली लहानपणापासून. त्यामुळे आज कलियुगामध्ये पृथ्वीवर जर अवतार कार्य कोणाचं चालू आहे तर ते बाबांचं, शंकर बाबांचं चालू आहे, स्वामींचं पण चालू आहे. पण स्वामींचे सेवेकरी म्हणून स्वतःला बाबा म्हणून घेतात की मी ते माझे मालक आहे. त्यांची मला आज्ञा झाली तुझ्याकडे लक्ष दे म्हणून मी आज तुझ्या पाठीशी उभा आहे, असं त्यांनी प्रत्यक्ष येऊन सांगितलंय बाबांनी. त्यानंतर बाबा म्हटले की तुला काशीला जायची गरज नाहीये, तुझ्या दारातच, तुझ्या जवळच काशी आणून ठेवली आहे. म्हणून मला त्यांनी 3 कार्य दिले. वैशाख दुर्गाष्टमीला पुण्यतिथी आहे ती तू करायची. त्याच्यानंतर प्रगट दिन करायचा कार्तिक दुर्गाष्टमीचा, आणि गुरुपौर्णिमा. हे 3 मोठे कार्य माझ्या श्वासाच्या शेवटपर्यंत त्यांनी करायला मला दिलेलं आहे. यासाठीच तुझा आता जन्म आहे हे मला त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझा हात हातात घेऊन मला सांगितलं की तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला सांभाळणार आहे, मी तुझ्याबरोबर आहे. तो एक आशीर्वाद दिला. आणि 3रा आशीर्वाद दिला की दोन्ही मुलांचं माझ्याकडे लागलं, त्यांना मी मांडीवर घेतलंय, त्यांचं मी बघणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा, काळजी करू नको, सेवा चालू ठेव. आणि जे कोणी भक्त दर्शनाला येतील त्यांना दर्शन घेऊ दे. आता जर कोणत्या भक्ताला तुमच्याकडे यायचं असेल दर्शनाला तर त्याची काय वेळ वगैरे आहे का? हा, मग हे बाबांनी सांगितलंय हे 3 कार्य करायचे. तर भंडाऱ्याच्या दिवशी दुर्गाष्टमीला, वैशाख दुर्गाष्टमी तेव्हा संध्याकाळी 5 नंतर, गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातली जुलैत येते तेव्हाही संध्याकाळी 5 नंतर दर्शन, आणि कार्तिक दुर्गाष्टमी तेव्हाही संध्याकाळी 5 नंतर दर्शन. म्हणजे ह्या 3 मोठ्या कार्याला दर्शनाला भक्त येऊ शकतात. कारण की आपला हा संसार आहे, हा मठ नाहीये. मठ बाबांनी सगळ्यांसाठी खुला ठेवलाय. तुम्ही वेळी अवेळी कधी तुम्ही मठात दर्शनाला येऊ शकतात. आता तिथे वेळेचे बंधनं ठेवलेली आहेत. तर मठ हा सगळ्या धर्मातल्या, जाती धर्मातल्या सगळ्या लोकांसाठी खुलाच आहे. पण हा संसारी असल्यामुळे, आणि घर बाबांचंच आहे पण इथं संसार आहे, त्यामुळे बाबा म्हटले ती तुला वेळ तू ठरवायची, किती वाजता कोणाला दर्शनाला येऊ द्यायचं, कोणाला नाही येऊ द्यायचं, ते तुझ्यावर, तुझी मालकी हक्क तो. त्यामुळे मग मी सगळ्यांना सरसकट 5 वाजता दर्शनाचं ठेवलंय.
ओके. म्हणजे त्यांना दिवसभर कुठं जाऊन यायचं तिकडे जाऊन येऊ देत, आणि आपलं सकाळचं जे पूजा विधी असतं सगळं ते पार पडल्यावर संध्याकाळी दर्शन आणि प्रसाद. आणि तुम्ही एकदा पत्ता सांगाल का की डिटेलमध्ये? तर बाबांच्या घराचा पत्ता आहे रविवार पेठेतला, श्री शंकर बाबांचा, 864 रविवार पेठ, बालाजी उत्सव बिल्डिंग, 4था मजला, ब्लॉक नंबर 402. ओके. आणि जवळची खूण म्हणजे मनी ज्वेलरच्या वरती, ओके. सीतादेवी चौक, रविवार पेठ, पुणे 2. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.